हॅलो नमस्कार, महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी दिवाळीनिमित्त बेसनचे लाडू बनवणार आहे। चला तर सुरुवात करूया। तर त्यासाठी सर्वात प्रथम मी मोठी वाटी बेसनचे पीठ घेतलेले आहे। त्यानंतर रवा पण घेताना 3 ते 4 चमचे घ्यायचे आहे। गॅसवरती आपण आता पॅन ठेवलेले आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। त्यानंतर यामध्ये आपण 1 वाटी तूप घालायचं आहे। छोटी वाटी घालायचं आहे। तर हे तूप मी घरीच बनवलेलं आहे। जर तुपाची रेसिपी आपल्याला हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा। तर याची ही रेसिपी मी लवकरच अपलोड करेन। तूप आता गरम झालेलं आहे। यामध्ये 1 वाटी बेसनचं पीठ घातलेलं आहे। यानंतर यात आपण हलवत राहायचं आहे। हे आपण सतत हलवत राहायचं आहे। बऱ्याचदा बेसनचे लाडू खाताना आपण ते तोंडाला चिकटायची शक्यता असते। तर ते चिकटवू नये म्हणून यामध्ये आपण रवा थोडा मिक्स केलेला आहे। रव्याच्यामुळे बेसनचे लाडू थोडे दाणेदार होतात। तर हे पहा। तर याचा ब्राऊन कलर होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे। लो फ्लेमवरतीच भाजायचा आहे। हाय फ्लेमवरती भाजल्याने लाडू थोडेसे कडवट होण्याची शक्यता असते, म्हणून आपण लो फ्लेमवरतीच भाजायचे आहे। यामध्ये थोडंसं तूप कमी झालेलं आहे, तर यामध्ये लागेल तसं थोडंसं अजून तूप घेऊया आणि परत हे मिश्रण आपण मिक्स करायचं आहे। सतत हलवत राहायचं आहे। बेसनचा खमंग वास येईपर्यंत आपण भाजायचं आहे। आता बेसनचे पीठ हे बऱ्यापैकी भाजलेले आहे। यावरती आपण पाण्याचे शिंतोडे देऊया। हे पहा। यानंतर आपण पटपट याला हलवायला चालू करूया। यानंतर 5 ते 10 मिनिटं हलवायचं आहे। बेसनचे लाडू करण्यासाठी आता पीठ तयार झालेलं आहे। तर यानंतर आपण आता हे काढून घेऊया। हे बेसन एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। थंड होण्यासाठी आपण 3 तास ठेवायचं आहे। वेलची पावडर अर्धा चमचा घालायची आहे। पुन्हा एकजीव करून हलवून घ्यायचं आहे आणि 3 तासासाठी ठेवायचं आहे थंड होण्यासाठी। हे पहा, आता 3 तास झालेले आहेत। आता हे सर्व आपण एकत्र करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर यामध्ये आपण पिठी साखर मिक्स करायची आहे। जशी लागेल तशी आपण थोडी थोडी मिक्स करायची आहे। आता यानंतर हे सर्व एक जीव करून घेऊया।
थोडंसं गोड कमी झालेलं आहे म्हणून आपण अजून थोडी पिठी साखर मिक्स केलेली आहे. त्यानंतर हे सर्व एकजीव करून आता आपण लाडू वळायला घ्यायचे आहे. असे गोल गोल लाडू बनवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यावरती आपण पिठी साखर घालायची आहे बारीक केलेली, म्हणजे ते आपण हलवाईच्या दुकानासारखे दिसतात बेसनचे लाडू. आणि वरती काजू लावायचे आहेत. काजूमुळे बेसनचे लाडू खूप छान दिसतात. असे आपण सर्व बेसनचे लाडू करून घ्यायचे आहेत. बेसनच्या लाडूमध्ये आपण तूप मिक्स केल्यामुळे हाताला ते चिकटत नाहीत. बेसन पीठ तुपामध्ये खमंग भाजल्यामुळे लाडू खायला खूप छान लागतात. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. हे पहा, आपले बेसनचे लाडू आता तयार झालेले आहेत. तर ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.